लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता जाणून घेऊया आपल्या मालिकेचे पुढील काही येणारे अपडेट. तर आता आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे की आता नंदिनी जीवावरती अगदी विजेप्रमाणे कडाडणार आहे, तर दुसऱ्या बाजूला पार्थला काव्याची हळवी बाजू समजणार आहे. आता नेमकं काय घडतं, कसं घडतं, हे सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथं पाहतोय की काव्या ही रडत असते. तिला रम्या जे काही बोललेली असते त्यामुळे सतत वाईट वाटत राहिलेलं असतं, तिला अस्वस्थ व्हायला झालेलं असतं. ती आता एकटीच बडबडत बसलेली असते. तिचं पार्थवरचं प्रेम ती व्यक्त करत असते, ते सुद्धा गुपचूप, फक्त तिच्यापुरतं तिच्या खोलीत बसून. आता पार्थ याच्या समोरून ती रडून गेलेली असते, त्यामुळे आता पार्थच्या जीवाला काही शांती मिळत नसते. राहून राहून पार्थच्या जीवात एकच प्रश्न घुमत असतो की काव्याला नेमकं काय झालं असेल. काव्या अशा रडत रडत का बरं गेल्या असतील? नाही, काय झालं आहे ते मला कळायला हवं. काय झालं आहे नेमकं काव्यांना ते मला बघायलाच हवं. मग आता नेमकं काव्याला काय झालं आहे हे पाहण्यासाठी पार्थ हा काव्याच्या खोलीबाहेर येतो आणि त्यावेळी काव्याचं सगळं बोलणं पार्थ ऐकतो. पण तो आतमध्ये न जाता तसाच बाहेरच्या बाहेरनं निघून येतो. खरं तर पार्थला आतमध्ये जाऊन काव्याला आधार देण्याची खूपच जास्त इच्छा असते, पण नंतर तो विचार करतो की नाही, नको, मी आत्ता आतमध्ये जाणं योग्य नाही आहे. त्यामुळे तो तिकडनंच मागे निघून येतो. आणि मग आता त्याच्या लक्षात आलेलं असतं की काव्याचं त्याच्यावरती खरोखर खूपच जास्त प्रेम आहे आणि काव्या खरंच खूप जास्त चांगली, समजूतदार, समंजस आणि हुशार मुलगी आहे. उगाचच्या उगाच त्याने काव्याला दुखवलं आहे. थोडक्यात काय तर पार्थला काव्याचं त्याच्यावरती किती प्रेम आहे हे कळालेलं असतं. तर दुसऱ्या बाजूला काव्याला मात्र पार्थ इकडनं येऊन गेला ह्या गोष्टीची जाणीवच झालेली नसते. तिला माहीतच नसतं पार्थ इकडनं येऊन गेल्याचं. त्यामुळे ती मात्र बिचारी रडत बसलेली असते. तिला वाटत असतं की जर गुरुजी म्हणाले तसं खरं झालं तर मी काय करू? म्हणजे मला तर काही पर्यायच उरणार नाही. माझं तर संपूर्ण जग संपून जाईल. त्याबरोबर इकडे आता पार्थ याला त्याचं मन खात असतं. त्याला वाटत असतं की खरोखर काव्या किती चांगली आहे, म्हणजे तिचं माझ्यावर किती प्रेम आहे. काव्या ह्या बोलल्याप्रमाणे खरोखरच सगळ्या गोष्टीतनं व्यवस्थित मूव ऑन झालेले आहेत आणि जीवासुद्धा नंदिनीसाठी किती एफर्ट्स घेतोय, किती कष्ट करतोय, याचा अर्थ नक्कीच जीवासुद्धा काव्यामधून आता मूव ऑन झालेला आहे. मग जर ते दोघंही जण मूव ऑन झालेले आहेत, पुढे सरकण्याचा प्रयत्न करतायत, किंबहुना ते दोघंजण आता पुढे सरकलेही आहेत, मग मी आणि नंदिनी आम्ही दोघंजण विषय फार ताणत तर नाही आहोत ना? आम्ही त्या दोघांचे पेशन्स तर नाही ना पाहत आहोत? नाही, मला पटलं आहे की काव्या खरोखरच मूव ऑन झालेल्या आहेत. त्यामुळे आता मी सुद्धा काव्यांच्या बाबतीत फार काळ हे असं रूढ वागणं योग्य नाही आहे. जर त्यांची चूक कबूल करून त्यामधनं पुढे सरकतायत तर मी सुद्धा त्यांच्याबरोबर पुढे सरकायला हरकत नाही आहे. पण मग पुन्हा पार्थला ती रात्र आठवते. पार्थला पुन्हा आठवतात ते म्हणजे ते सगळे फोटो. आणि मग पार्थ आता विचार करतो की नाही, काव्या जरी या सगळ्यातनं पुढे गेलेल्या असल्या, जीवा जरी या सगळ्यातनं पुढे गेलेला असला, तरी कोणीतरी अशी नालायक व्यक्ती आहे जी मुद्दामून त्या दोघांनाही या सगळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करते, किंवा त्याची अशी इच्छा आहे की या सगळ्या गोष्टींमुळे माझा आणि काव्याचा, त्याचबरोबर नंदिनी आणि जीवाचा संसार सुखाचा होऊ नये. आणि म्हणूनच ती व्यक्ती या सर्व चुकीच्या गोष्टी करते. ती मुद्दामून आम्हा दोघांमध्ये आणि त्याचबरोबर जीवा आणि नंदिनीमध्ये भांडण घडवून आणण्यासाठी हे सगळं करते. त्याबरोबर आता पार्थला त्याचं मन, म्हणजेच त्याचं प्रतिबिंब आरशात दिसू लागतं. आणि आता पार्थला त्याचं प्रतिबिंब म्हणत असतं, अरे तुझ्यासाठी काय अवघड आहे? आजपर्यंत तू ठरवलेली प्रत्येक गोष्ट तू अगदी चुटकीसरशी पूर्ण केलेली आहेस. मग तुला हे सगळं शोधून काढायला असा कितीसा वेळ लागणार आहे? पार्थ, अरे टॉप 30 आर्किटेक्टपैकी एक आर्किटेक्ट आहेस तू, असं काव्या नेहमी तुला म्हणतात. प्रत्येक गोष्ट तुला हवी तेव्हा, तुला हवी तशी करून घेण्याची सवय आहे तुझी. आणि आज तुझ्या बायकोचे काही फोटोज कुणीतरी व्हायरल केलेत आणि ते फोटो कोणी व्हायरल केलेत फक्त एवढंसं शोधायचं आहे आणि तुला वाटतं आहे की ते तुला जमणार नाही. याला काय अर्थ आहे? हे बघ, तुला व्यवस्थित माहिती आहे की हे सगळं तुला जमेल. त्याबरोबर
पार्थ म्हणत असतो, अरे ते सगळं जमायचं ते जमेलच रे, पण हे सगळं शोधून काढायला माझं मन धजावत नाही म्हणजे ते सगळे फोटो मी नाही बघू शकणार. त्यावेळी पार्थचं मन पार्थला समजावून सांगतं, हे बघ पार्थ, जुन्या त्याच गोष्टींमध्ये गुटवळत राहून स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा घडून गेलेल्या घटनेतून बाहेर पडून नव्याने आयुष्याची सुरुवात करणं कधीही चांगलं. त्यावेळी इकडे आता पार्थ म्हणत असतो, तू गप्प बस बाबा, तुला बोलायला नुसतं काय जातंय, बोलणं खूप सोपं असतं पण एखादी गोष्ट स्वीकारणं, पुढे जाणं, करणं अवघड असतं. त्यावर त्याचं मन त्याला समजून सांगत असतं की हे बघ पार्थ, मला मान्य आहे की बोलणं सोपं असतं, करणं अवघड असतं वगैरे वगैरे सगळं, पण करायला घेतल्याशिवाय, करून बघितल्याशिवाय गोष्टी सोप्या होत नाहीत. ह्या गोष्टीचा सुद्धा तू विचार करायला हवास. मग आता पार्थ म्हणतो, ए बाबा तू का आलास, सांग ना, काय काम आहे तुझं नक्की? हां, का उगाच तू मला छळतोयस, सतवतोयस? मी माझं बघून घेईन, मला काय करायचं आहे ते. तू मला अजिबात सांगू नको मी काय करायचं आणि काय नाही ते, समजलं? इतक्यात त्या ठिकाणी मालिनी काकू येतात आणि मालिनी काकू पार्थला हे असं एकट्यालाच बडबडताना बघतात आणि त्याला विचारू लागतात, पार्थ काय रे बाळा, काय झालं? तू असा एकटा वेड्यासारखा का बडबडतोय? काय चाललंय तुझं पार्थ? त्याबरोबर पार्थ म्हणतो, आई मी आई. त्यावेळी मग मालिनी काकू आतमध्ये येतात आणि पार्थ काय झालं बाळा असं विचारतात. मग पार्थ हा मालिनी काकूंना सांगायला सुरुवात करतो, आई मला माझ्या चुकीचा पश्चाताप होतोय. मालिनी काकू म्हणतात, चूक? पश्चाताप म्हणजे? त्यावर पार्थ म्हणतो, आई प्लीज तू इथे बस ना. मालिनी काकू बसतात. पार्थ म्हणत असतो, आई मी काव्याबरोबर आणि जीवाबरोबर खरोखर खूप चुकीचा वागलो. म्हणजे खरं बघायला गेलं तर काव्या आणि जीवा ह्या दोघांचीही या सगळ्यामध्ये काहीही चूक नव्हती. काव्या आणि जीवा या दोघांनीही त्यांच्या परीने मूव्ह ऑन होण्याचा प्रयत्न केला आणि ते दोघं मूव्ह ऑन झालेसुद्धा. पण मला एक गोष्ट कळत नाही आहे आणि ती म्हणजे की मी काव्यांना माफ कसं करू. मला ही गोष्ट तर पक्की समजली आहे की काव्यांचं फक्त माझ्यावर प्रेम आहे, माझ्या व्यतिरिक्त त्या कोणा इतर मुलाचा विचारही करू शकत नाही. पण मी म्हणजे त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, कळलं तुला काय म्हणायचं आहे ना, ते मला व्यवस्थित कळलं आणि आता मी तुला एक्सप्लेन करते म्हणजे तुला समजेल. आणि मग मालिनी काकू ह्या आता पार्थला म्हणत असतात, पार्थ हे बघ बाळा, पाची बोटं हाताची सारखी नसतात हे तर मान्य आहे. पार्थ म्हणतो हो. मग मालिनी काकूंना तो विचारतो, पण त्याचं काय तात्पर्य इथे? त्यावर मालिनी काकू म्हणतात, अरे पार्थ, जशी हाताची पाची बोटं सारखी नसतात का नाही, तसाही एखाद्या माणसाचा स्वभावसुद्धा सारखा नसतो, एखादी सिच्युएशनसुद्धा सारखी नसते. हे बघ, काव्याचं आणि जीवाचं एकमेकांवर प्रेम होतं, ही एक सिच्युएशन होती जेव्हा त्यांना हे माहीतच नव्हतं की पुढे जाऊन नियती काय खेळ खेळणार आहे. पण कालांतराने नियतीने काहीतरी वेगळंच घडवून आणलं दृश्य. मग त्यावेळी त्या दोघांची चिडचिड झाली, घुसमट झाली, पण तरीही त्यांनी सगळं स्वीकारलं ना. मग आता तुला जर तुझी चूक कळाली आहे तर तू सुद्धा ती काव्यासमोर स्वीकार आणि तुझं तिच्यावरचं प्रेम स्वीकार. तर दुसरीकडे आता जीवाने नंदिनीबरोबर बोलण्यासाठी एक तिगडम जुगाड लावलेला असतो आणि तो म्हणजे तो नंदिनीबरोबर खोटं बोललेला असतो की त्याला खूप बरं वाटत नाही आहे, त्याला त्रास होतो आहे, सर्दी वगैरे होते आहे, सो अँड सो. आता नंदिनीला हे सगळं ऐकल्यावर जीवाची खूपच जास्त काळजी वाटू लागते. ती विचार करते की बापरे, जीवाना एवढा त्रास होतो आहे माझ्यासाठी, ते एवढं करतायत, माझ्या घराबाहेर वगैरे राहतायत आणि मी मात्र अशी त्यांची काळजी न करणं चुकीचं आहे. मला त्यांची काळजी करायलाच हवी. मी जाऊन बघूनच घेते की नक्की जीवाना काय होतंय ते. आणि मग नंदिनी ही आता लगेचच बाहेर जीवाला काय होतंय हे पाहण्यासाठी येते. तर त्यावेळी नंदिनीला दिसतं की जीवा निवांत बसून आईस्क्रीम खातोय. आता जीवाला आईस्क्रीम खाताना बघून नंदिनीला इतका राग येतो. नंदिनी जीवावर आता विजेप्रमाणे कडाडते आणि जीवाला ती म्हणत असते, जीवा काय सुरू आहे हे सगळं इथे? म्हणजे तुम्ही पुन्हा एकदा माझ्याशी खोटलात ना, तुम्हाला बरं नाही आहे म्हणून मी काळजी करते आणि तुम्ही. त्यावर जीवा म्हणतो, नंदिनी प्लीज स्टॉप घे, प्लीज एकदा माझं ऐकून घे आणि त्यानंतर तुला जितकं बोलायचं आहे, जितकं ओरडायचं आहे, रागवायचं आहे, जे करायचं आहे ते तू कर. हे बघ, आधीच एकतर तू माझ्याशी बोलत नाही आहेस, माझ्यावरती रागवली आहेस, त्यामुळे मला तुझ्याशी बोलण्यासाठी हे काही ना काहीतरी तिगडम जुगाड लावावे लागतायतच. मी काय करू सांग ना. मला तुझी खूप आठवण येत होती, मी तुला मिस करत होतो. जर मी तुला सरळ शब्दात सांगितलं असतं की नंदिनी मला तुझ्याशी बोलायची इच्छा होती आहे, प्लीज मला भेटायला ये प्लीज, अगदी मी तुझ्या पाया जरी पडलो असतो तरीसुद्धा तू मला भेटायला
भेटायला यायला तयार झाली नसतीस. मग माझ्याकडे खोटं बोलण्याशिवाय दुसरा काय पर्याय होता? त्यावेळी नंदिनी डोक्यावर हात मारते आणि जीवाला सांगते, अहो जीवा, एकदा तुम्ही माझ्याशी खोटं बोललात, एकदा माझ्यापासून गोष्टी लपवलात, त्यामुळेच तर हे सगळं घडलंय ना. मग तरीही तुम्ही पुन्हा पुन्हा तेच वागताय. पुन्हा तुम्ही माझ्याबरोबर खोटंच बोलताय. पुन्हा तुम्ही माझ्याबरोबर वाईटच वागताय. तुम्हाला कळत नाही आहे का जीवा? मी तुम्हाला ही शिक्षा जी दिली आहे ना, ती सगळी शिक्षा म्हणण्यापेक्षा मी तुमच्यापासून जी दूर गेली आहे ना, ती ह्या खोट्यामुळेच गेली आहे. तुमच्या खोटारडेपणाला कंटाळून गेली आहे. मग जर तुम्ही पुन्हा खोटं बोलत असाल तर मग तुम्ही कशी आशा बाळगता की मी पुन्हा तुमच्यासोबत येईन म्हणून? जीवा, मला तर ना आता काही बोलायचंच नाही आहे. एवढं बोलून नंदिनी तिकडनं आत जाऊ लागते. त्याबरोबर दुसरीकडे आता पार्थने पक्का निर्धार केलेला असतो की ज्याने कुणी काव्याचे आणि जीवाचे ते फोटो त्या दिवशी लीक केले होते, डायरेक्ट प्रोजेक्टरवरती दाखवले होते ना, त्याला मी सोडणार नाही. आता त्याची खैर नाही. त्याला बरोबर शोधून काढतो आणि जन्माची अद्दल घडवतो. त्याच्यामुळे माझ्या आणि काव्याच्या नात्यांमध्ये तर कडवटपणा आलाच, पण त्याचबरोबर जीवा आणि नंदिनीचं सुद्धा एवढं सुंदर नातं स्पॉईल झालं. मी त्या माणसाला सोडणार नाही ज्याच्यामुळे माझ्या घराची राख रांगोळी झाली, माझ्या घरच्या सुनांवरती आरोप करण्यात आले आणि माझ्या घरामध्ये पत्रकार आले. पत्रकारांनी आमची बदनामी केली. पत्रकारांनी नको नको ते पेपरमध्ये छापण्याचा प्रयत्न केला. माझ्या काव्याच्या चेहऱ्याला काळं फासण्यासाठी पत्रकार पुढे आले. काव्यांना तर मी माफ करायचं का नाही ते नंतर ठरवेन, पण त्याआधी हे सगळं त्यांच्या बाबतीत नेमकं कुणी घडवून आणलं हे शोधून काढायला हवं. मग पार्थ आता विचारात पडलेला असतो की ते शोधून काढायचं आहे वगैरे, ते सगळं तर ठीक आहे, पण नेमकं मी सगळं हे शोधू कसं? हे सगळं शोधण्यासाठी मला काहीतरी जुगाड करावा लागेल, पण नेमकं काय करू या विचारात पार्थ आता हरवतो, बुडून जातो. तर दुसरीकडे आता वसुहत्या आणि रम्या ह्या दोघींना मात्र या गोष्टीची किंचितही खबर नाही आहे की पार्थने ठरवलं आहे तो सगळं शोधून काढणार आहे. त्यांना तर हेच वाटत आहे की आपण जो काही कांड केला आहे तो कुणालाही माहीत नाही आहे. वसुहत्या म्हणत असते, रम्या, आपले आत्तापर्यंत एवढे प्लॅन फ्लॉप गेले होते की मला तर आता वाटतच नव्हतं की आपला हा प्लॅन तरी सक्सेसफुल होईल, पण यावेळी देवाने आपलं ऐकलं आणि आपला हा प्लॅन सक्सेसफुल झाला. रम्या, आता तर मला खात्री आहे आता फक्त पार्थ तुझा आणि फक्त तुझाच आहे. पार्थमध्ये आणि तुझ्यामध्ये कोणतीही तिसरी व्यक्ती येऊ शकत नाही. त्यावर रम्या लगेचच वसुहत्याला म्हणते, आई तुझ्या तोंडात साखर पडू. त्यावर वसुहत्या म्हणते, रम्या, आधीच मला डायबिटीज आहे, त्यात आणखीन साखर कुठे ग चारतेस? तुझं लग्न बघायपर्यंत मी जिवंत राहू, तुझी मुलं वगैरे मांडीवर खेळू की सरळ वरती जाऊ? त्याबरोबर लगेचच रम्या म्हणू लागते, आई काय गं, हे असं अशुभ अभद्र कशाला बोलतेस? जरा अशुभ आणि चांगलं बोल ना. हे बघ, तू लवकर कुठेही जाणार नाही आहेस. माझं आणि पार्थचं लग्नही तू बघणार आहेस आणि तुझी नातवंडसुद्धा मांडीवर खेळवणार आहेस. मग तर झालं. त्यावर वसुहत्या म्हणते, हो ग बाई हो, आता मलासुद्धा असं झालं आहे की कधी एकदाचं तुझं आणि पार्थचं लग्न होतं आहे आणि कधी एकदाची मी सुद्धा आजी बनते. त्याबरोबर वसुहत्या ही असं म्हटल्यावर रम्या म्हणते, होईल गाई होईल, आता फक्त थोडेच दिवस. आता बघ, ती काव्य स्वतःहूनच घर सोडून जाईल. तर इकडे आता मालिनी काकू ह्या देवाजवळ हात जोडून प्रार्थना करत असतात की देवा बाप्पा, माझ्या पार्थच्या डोक्यात तू ज्याप्रमाणे उजेड पाडलास, माझ्या पार्थला ज्याप्रमाणे त्याची जाणीव करून दिलीस, तशीच नंदिनीला सुद्धा तिच्या चुकीची, खरं तर नंदिनीची सुद्धा या सगळ्यात काहीच चूक नाही आहे, तिला जीवाच्या तिच्यावरच्या प्रेमाची जाणीव होऊ दे आणि नंदिनीने जीवाबरोबर पुन्हा कायमचं घरी येऊ दे. एकदा का नंदिनी जीवा घरी आले ना की मी घरामध्ये मोठीच्या मोठी पूजा घालेन, पण त्याआधी माझ्या मुलांचे संसार मार्गी लागू दे. त्यांच्या संसारामध्ये हे विष कालवण्याचा ज्याने कुणी प्रयत्न केला आहे ना, त्याला चांगली जन्माची अद्दल घडू दे. देवा, काव्या खूप मनापासून प्रयत्न करते पार्थला समजवण्याचा, मनवण्याचा, त्याचं फळ तिला मिळू दे. पार्थच्या मनात आता जो विचार आला आहे, ज्या विचाराने पार्थ खुश झाला आहे, तो विचार कायम असाच त्याच्या मनात राहू दे. काव्यावरचं त्याचं प्रेम त्याला कळत जाऊ दे आणि त्यांचा संसार आनंदाने, सुखाने, समृद्धीने, शांतीने फुलू दे, बहरू दे. त्यांच्या नात्यात छान सगळं घडू दे. त्यांच्या नात्याला, त्यांच्या प्रेमाला, त्यांच्या भविष्याला कोणाचीही नजर लागू देऊ नकोस आणि माझ्या जीवाला सुद्धा यश मिळू दे. नंदिनी खूप
मनाची मुलगी आहे. आजपर्यंत तिने प्रत्येक गोष्ट सांभाळून घेतली आहे, जीवाची समजून घेतली आहे. पण यावेळीसुद्धा तिने तसंच समजून घेऊ दे आणि जीवाला माफ करू देत. तर इकडे आता शारदाने जीवा आणि नंदिनीचं भांडण ऐकलेलं असतं. आता नंदिनी घरात येण्याची शारदा वाट बघत असते आणि नंदिनी घरात आल्यावर शारदा नंदिनीला म्हणत असते, नंदिनी थांब, काय सुरू आहे तुझं? अगं जावई बापूंबरोबर तू कसं वागतेस, कसं बोलतेस? ते बिचारे तुझ्यासाठी एवढे कष्ट करतायत, एवढं तुला मिळवण्यासाठी, तुला समजवण्यासाठी प्रयत्न करतायत. वेळेप्रसंगी ते तुझी माफीसुद्धा मागतात, मग तरीही काय हरकत आहे? नंदिनी बायकोसमोर आपली चूक कबूल करणारा आणि असं स्वतःहून माफी मागणारा नवरा मिळायलासुद्धा आहे ना नशीब लागतं. आणि जे नशीब तू काढलं आहेस, मग एवढं सगळं छान असताना तू का म्हणून प्रत्येक वेळी त्यांच्याबरोबर भांडण करत असतेस? का त्यांच्याशी वाईट वागत असतेस? नंदिनी, त्यांच्याकडनं एक चूक झाली, एक गोष्ट त्यांनी तुझ्यापासून लपवली, म्हणून त्यांचे सगळे चांगले काम तू कसं विसरून जाऊ शकतेस? तुला विसर पडतोय का नंदिनी? आनंद निवास तुला मिळवून दिलं आहे त्यांनी. त्याच्यासाठी त्यांनी त्यांच्या आजीचा मौल्यवान हार विकला होता. हां, मला मान्य आहे, तो हार तू त्यांना परत मिळवून दिलास, पण त्यावेळी त्यांना ही गोष्ट तर माहीत नव्हती ना की तो हार तू त्यांना परत मिळवून देशील म्हणून. तरीही त्यांनी तुझ्यासाठी एवढं मोठं पाऊल उचललं. नंदिनीला आता आईचं म्हणणं थोडं थोडं पटत असतं. आई म्हणते, त्याचबरोबर अशा बऱ्याच सुखदुःखाच्या प्रसंगात त्यांनी तुझी आणि तू त्यांची साथ दिली आहेस. त्या दिवशीसुद्धा आठवतं आहे ना तुला, तुमच्या पार्टीत ते काय म्हणाले होते की तू म्हणजे देवाने त्यांना दिलेला आनंदाचा बोनस आहेस, ब्लँक चेक आहेस तू त्यांचा. त्याबरोबर नंदिनी म्हणते, आई हे सगळं तुला, त्यावर मालिनी काकूंनी सांगितलं मला सगळं आणि आरोहीने सुद्धा सांगितलं असं शारदा सांगते. ती म्हणते, आता हे बघ, ते सगळं जाऊ दे, तू त्या गोष्टींचा विचार नको करूस. तू मला फक्त आता एवढंच सांग की जर ते तुझ्यासाठी एवढा विचार करतायत, ते तुझी इतकी काळजी करतायत, कदर करतायत, तर मग तू सुद्धा त्यांना समजून घ्यायला नको का? तू त्यांचा विचार करायला नको का? नंदिनी, हे बघ बाळा, मला मान्य आहे तुझा राग रास्त आहे, पण म्हणून तू प्रत्येक वेळी त्यांना तुझ्या रागाने हिसकावून लावणं, धुडकावून लावणं हे चुकीचं आहे. प्लीज समजून घे, ते तुझा नवरा आहेत. नवऱ्याने केलेली एक चूक लक्षात ठेवून आयुष्यभरासाठी त्यांना आणि स्वतःलाही त्रास करून घ्यायची की त्यांची एक चूक मागे सोडून नव्याने आयुष्याला सुरुवात करायचं, हे आता तुझ्या हातात आहे. मग मात्र आईने बोललेल्या शब्दांवर नंदिनीसुद्धा विचार करू लागते. मी जास्त चिडते आहे का? मी जीवांना जास्तच वाईट वागवते आहे का? या विचारात ती हरवते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आठवणीने करा.